पुण्यामधल्या शिक्रापूर इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झालाय। 5 वर्ष वयाचा नर प्रजातीचा हा बिबट आहे। मात्र अजूनही या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बिबट्यांना जेरबंद करण्याचं एक मोठं आव्हान वन विभागापुढे आहे। पुणे शहराजवळच्या कानिफनाथ गडावर बिबट्याचा वावर दिसून आलाय। मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या चित्रित झालाय। यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। वन विभागानं पिंजरा लावून तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। दिव्यांग कल्याणामध्ये पुणे महापालिका आघाडीवर 1 एप्रिल ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान 3,500हून अधिक दिव्यांगांना 14 कोटी 26 लाखांचं अर्थसहाय्य पुणे मनपानं वितरित केलंय। स्वयंरोजगार, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कृत्रिम अवयव, दैनंदिन गरजा अशा विविध योजनांचा यामध्ये समावेश आहे। नगर परिषद निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यात सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सिन्नर आणि पिंपळगावमध्ये सभा पार पडणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्र्यंबकेश्वरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। दुसरीकडे अजित पवारांची नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर, पिंपळगाव आणि ओझर इथं प्रचार सभा पार पडणार आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात HIV संक्रमित रुग्णांची संख्या 35% घटली आहे। जनजागृतीमुळे नवीन संक्रमण झालेल्या रुग्णांचं प्रमाण 35 ते 40% कमी झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। 15 ते 20 वर्षांपूर्वी येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 150 ते 200 होती, तर आज महिन्याला केवळ 40 ते 50 नवीन रुग्ण येत आहेत। नाशिक जिल्ह्यात 3 नगर परिषदांच्या 7 प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। सिन्नर, ओझर आणि चांदवड नगर परिषदांच्या निवडणुकीत बदल झालाय। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविषयी न्यायालयामध्ये दाखल असलेल्या अपिलांमुळे आणि काही उमेदवारांच्या नामनिर्देशनातील त्रुटींमुळे आयोगानं हा निर्णय घेतला आहे। नाशिकमध्ये राज्यातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये पारा 7.7 अंशांवर घसरलाय। नाशिक शहरामध्ये तापमान कमी झाले। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे। संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 4 तारखेला नव्यानं फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल। गंगापूर नगर परिषदेमध्ये 2 जागांची निवडणूक स्थगित झाली आहे आणि पैठणमध्ये 4 नगरसेवकांच्या निवडणुकीला स्थगिती आहे, तर वैजापूरमध्ये 2 जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। संभाजीनगर ते परभणी दरम्यान 177 किलोमीटर अंतरामध्ये रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होतीये। किती जमीन लागणार याची मोजणी झाल्यानंतर किती मालमत्ता बाधित होणार आहे हे समजणार आहे। मनमाड ते परभणी या दुहेरीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि आता छत्रपती संभाजीनगर ते परभणीचं दुहेरीकरण होत आहे। संभाजीनगरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या PhD पेट 2024 प्रक्रियेला तब्बल 18 महिने उलटलेत। मात्र अजूनही विद्यार्थ्यांना तात्पुरतं प्रवेशपत्र, अंतिम निश्चिती आणि उजळणी वर्ग वेळापत्रक मिळालेलं नाही। या विलंबानं होणाऱ्या प्रक्रियेमुळे पुढच्या संशोधनासह फेलोशिप रद्द होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे। संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील SBBSच्या MBBSच्या जागा 250 पर्यंत वाढवण्याची तयारी सुरू आहे। याशिवाय PGच्या जागा सुद्धा वाढणार आहेत, त्यामुळे घाटी रुग्णालयामध्ये काही वर्षात सोयी सुविधेत वाढ होणार आहे आणि यासाठी निरीक्षकांनी रुग्णालयामध्ये पाहणी केली आहे।